नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत लावण्याला ड्रेस चोरी करून माझ्याकडे आणून दे असं सांगत पुढचा प्लॅन इथे राकेश सांगू लागतो. तो ड्रेस आपण चोरी केल्यानंतर कुठेतरी लंपास करायचं. त्या दोघांमध्ये ह्या गोष्टीवरून वाद होणार आणि मी सांगितल्याप्रमाणे तू तिथे तो दुसरा ड्रेस नेऊन ठेव. 100% त्यांच्यात भांडणं होईल. इकडे मात्र वल्लवी तिच्या प्लॅन एमध्ये आहे. ती तिचा फोटो जो आहे तो लपवू कुठे म्हणून विचार करते. जिथे ईश्वरीला भेटेल तेव्हा तिला तो ड्रेस दिसतो. त्या ड्रेसला ती आता थोड्या वेळाने घालणार आहे. तर तो ड्रेस खोलेल तेव्हा तो फोटो खाली पडेल आणि तो नक्कीच तिला मिळेल. आणि तो फोटो पाहिल्यानंतर तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठा हडकंप भूकंप सगळं येईल. ठरल्याप्रमाणे तिने तो ड्रेसमध्ये लपवला आणि त्या दोघांमध्ये आता लवकरच मोठी दरी निर्माण होणार ह्या गोष्टीचा तिला विश्वास आहे. इकडे ईश्वरी आणि अर्णव आपल्या मंदिरातनं आलेले असतात आणि ती घरात बोलत बोलत चाललेली असते. तितक्यातच तिचा पाय मुरगळतो आणि ती पडणार. तेव्हाच तिला अर्णव सावरतो. तिच्या पायाला फार दुखत असतं. तिला चालता येत नसतं. मग तो तिला एका ठिकाणी सोबत नेऊन बसवतो. त्या पायाला मसाज करू लागतो. त्यामुळे तिला बरं वाटेल, तिला चालता येईल. मग तिला हळूहळू तो मसाज देऊ लागतो. तिला छान वाटू लागतं आणि थोड्या वेळाने तुला बरं वाटलं की मग आपण इथून उठू, चालून पाहू असं तो सांगतो. इकडे राकेशला प्लॅन करायचा आहे लावण्याला अर्णवच्या खोलीत पाठवण्याचा. पण हे सगळेजण हॉलमध्ये बसले तर त्या दोघांना तिला आपण कसं वरती पाठवणार. मग त्याने एक युक्ती काढली. अंजलीला म्हणू लागतो की माझ्याकडे एक सरप्राईज आहे. आपण आपल्या नवीन जोडीला काहीतरी सरप्राईज देऊ ज्यामुळे ते दोघंजणं आणखी जास्त जवळ येतील. तर सरप्राईज काय आहे तर तो म्हणतो माझ्या रूममध्ये चला, लॅपटॉपवरती मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. इथे वल्लवीला टेन्शन आले. ते दोघं जर दुसरीकडे गेले आणि त्यांचं काही झालं, ते आणखी जवळ आले तर त्यांना एकत्र येऊ द्यायचं नसतं. तिला फार टेन्शन आलं आहे. ती पटकन त्याच्या मागे जाऊन त्याला असं काही करू नको सांगू लागते. मामांना मात्र टेन्शन आलं आहे की हा नक्कीच काहीतरी करणार. तर त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी तेही आतमध्ये जातात. त्याच गोष्टीचा चान्स मारत तिथे लावण्या अर्णव आणि ईश्वरीच्या खोलीत जाते. इकडे तो दाखवू लागतो की मी असा प्लॅन केला आहे की त्या दोघांना हनीमूनला कुठेतरी आपण रोमॅन्टिक ठिकाणी पाठवू. इतक्या छान छान वेगवेगळ्या आयडिया आणि बुकिंग करायचं का म्हणून इथे अंजलीला तो दाखवत विचारत असतो. अंजली पाहून तर खूप खुश होते. खरंच रोमॅन्टिक ठिकाणी ते दोघंजण असे रोमॅन्टिक ठिकाणी गेले तर किती मस्त वाटेल त्यांना, असं तसं ती बोलत असते. वल्लवी मात्र म्हणते मी एवढा भारी प्लॅन केला आहे आणि ते दोघंजण बाहेर गेले तर काय होईल. तर तिला आता हा प्लॅन जावई बापूंचा काही पटेना. मग ती संतपलेलीच असते. त्यात मामा म्हणू लागतात की असं आपण नाही करू शकणार. त्यांना असं अचानक कुठे कसं काय पाठवू शकतो. अर्णवला किती कामं असतात, त्यांच्यासाठी बुकिंग करू नको, पैसे वाया जाईल. तो जर गेला नाही तर तरी अंजली म्हणत असते नाही ना मामा आपण करूया ना. ते दोघंजणं कुठेतरी एकांतात राहिले तर आणखी जास्त जवळ येतील, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे ना. राकेश मात्र खुश आहे कारण त्याने फक्त नादी लावण्यासाठीच त्यांना इथे आणलेलं आहे. तर तो म्हणू लागतो की बरं झालं मामाने तर माझं कामच केलं. मला माहीत होतं मामाचं असंच करणार आहे. इथे मामा नाही म्हणत असतात. वल्लवी त्याच्यात दुजोरा देत असते. तुम्ही जे म्हणताय ना ते मला पटतं आहे. त्या दोघांना कुठे बाहेर पाठवणं म्हणजे रिस्की आहे, नको पाठवायला. मग इथे लगेचच राकेशही चान्स मारत म्हणू लागतो की बरं आहे आता हे सगळेजण नकार देता येते. त्या दोघांची जी काही प्लॅनिंग आहे ते आपण नकोच करायला, त्यांना कुठे पाठवायलाही नको. आपण हा विषय टाळूया आणि दुसरं काहीतरी सरप्राईजचा विचार करूया असं म्हणत राकेश लॅपटॉप बंद करतो. तो विषय तिथेच थांबवतो. त्याला मेसेज येतो. लावण्याने ड्रेस चोरलेला असतो. त्याला आनंद झालेला असतो आणि लावण्या घराच्या बाहेरही गेलेली असते. आता तो ड्रेस ती घेऊन एका रूममध्ये पाठीमागे नेऊन ठेवते. त्याच वेळेला समोरून अर्णव तिला दिसतो. अर्णव प्रश्न करू लागतो तू काय करत आहे इथे. तर ती सांगू लागते की ऑफिसची एक फाईल घरामध्येच तुझ्याकडे राहिली होती तर ती मामींकडनं घेऊन मी आता निघालेलीच आहे. ऑफिसचं काम होतं म्हणून यावं लागलं. तर तिचं लगेच जाणं आता इथे अर्णवला खटकलं की ती आली आणि ती गेली. काय काम असेल एवढं महत्त्वाचं. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो असतो जरा विचित्र वागते नाही. तर ती म्हणते जाऊ दे ना, कशाला लक्ष देते तिच्याकडे, आपण आपलं काम करूया, चला आपण आवरूया, चला घरात असं म्हणत अर्णवला ती घरामध्ये घेऊन जाते. इकडे तो छान प्रकारे हिरोसारखा तयार झालेला असतो. तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरीला तो विचारू लागतो की मी कसा दिसतोय. ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते बरे दिसत तसे, माझ्यासोबत शोभून तरी दिसाल, एवढे तरी बरे दिसत आहे असं म्हणत ती कॉमेडी करू लागते. आणि तो तिला मग हसू लागतो की तूही आता तयार हो, मी आलोच असं म्हणत बाहेर जातो. तितक्यात ती पटकन नम्रताताईला कॉल करते आणि मी जसं सांगितले तसं सरप्राईज तयार ठेव असं म्हणत ती प्लॅनिंगप्रमाणे सगळं काही तयारी करायला नम्रताला सांगू लागते. नम्रता म्हणते हो तू ये, मी तोपर्यंत सगळं तयार करून ठेवते. आणि इकडे काय झालं आहे की ईश्वरी तो बॉक्स खोलून पाहते ज्याच्यामध्ये ड्रेस असतो अर्णवने स्वतः डिझाईन केलेला. आणि ती खोलून पाहते तर काय हा तर शॉर्ट
टॉप आणि तो टॉप पाहिल्यानंतर ती म्हणते हा ड्रेस यांनी डिझाईन केला आणि तो मी घालायचा कसं दिसल. ती फार संतापलेली असते आणि त्याच वेळेला पाठीमागणं अर्णव येतो. अर्णव तिला म्हणतो हे तू काय करते, तयार नाही झाली का? तर ती म्हणते काय, हा ड्रेस घालून मी तयार हो गया, कसा दिसतोय असा टॉप, क्रॉप टॉप मी कधी घालते का, घरचे काय म्हणतील हा ड्रेस मी जर घातला तर. तितक्यात अर्णव पण म्हणतो अगं बाई मी हा ड्रेस नाही केलेला तुझ्यासाठी डिझाईन. तर ती म्हणते मग हा ड्रेस बॉक्समध्ये आलाच कसा, तुम्ही नाही डिझाईन केलेला तर घाला तुम्हीच, असं म्हणत त्याच्या हातावर तो ड्रेस पटकते आणि तो ड्रेस इथे अर्णव स्वतःच्या अंगावरती लावून पाहतोय कसं दिसेल. तर ती म्हणते काय घालणार आहे का तुम्ही? तर तो म्हणतो हो तूच तर म्हणाली घाला हा ड्रेस, आता मी घालतो हा ड्रेस, असं म्हणत तो कॉमेडी करतो. ईश्वरी जोर जोरात हसू लागते. हसता हसता ती अर्णवला टाळी देते आणि तिला इतकं हसायला येत असतं की ती अर्णवच्या खांद्यावरती डोकं ठेवून हसू लागते. तो हे हसता हसता तिच्याकडे पाहू लागतो. कळत नकळतपणे दोघंजण किती जवळ आले ह्या गोष्टीची जाणीव त्या दोघांनाही झालेली नाही आणि दोघंही एकमेकांसोबत मग तिथे गप्पा उभे असतात. तर तो म्हणतो की आता काय करायचं, मी डिझाईन केलेला ड्रेस माझ्या ऑफिस बॉयने बहुतेक चेंज केला आहे, त्याच्याकडनं चुकी झाली आहे. मग ती म्हणते आता घालू तरी काय. तर त्याच्या डोक्यात एक युक्ती आली पण तिला तो सांगत नाही. तर ती तिचं साड्या वगैरे बघत असते कोणती साडी घालू काय करू. आता ह्या सगळ्या गोष्टीचा इथे अर्णव विचार करतो की काय करूया. तर त्याने एक छान युक्ती आता लढवलेली आहे. इकडे लावण्याने जो ड्रेस घराच्या पाठीमागे रूममध्ये ठेवलेला असतो तो ड्रेस इथे आपल्या राकेशने घेतलेला असतो अग्नीमध्ये स्वाहा करण्यासाठी. तर त्याला इतका आनंद झालेला असतो की त्या दोघांमध्ये आता ह्या ड्रेसवरनं वाद निर्माण होणार, भांडणं होणार, ते दोघंजणं खूप भांडतील, एकमेकांपासून दुरावतील आणि माझी इंदोरी जिलेबी माझ्याकडे परत येईल. तर तो ड्रेस तो खोलून न पाहताच त्या फोटो सकट त्या अग्नीमध्ये टाकून देतो आणि तिथेच भस्म तो ड्रेस झालेला पाहून त्याच्या शेकोटीवर शेकून मग आपले राकेश बुवा घरामध्ये निघालेले असतात. इकडे मात्र सगळेजण आनंदी असतात. छान प्रकारे वाढदिवस सेलिब्रेट झाला. जसं प्लॅनिंग केलं होतं तसं ईश्वरीला आवडलं. ही सरप्राईज तिला फार आवडलं. आता त्या ड्रेसची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, जो ड्रेस अर्णवने स्वतः हाताने डिझाईन केलेला असतो. तर थोड्या वेळात ईश्वरी जेव्हा खाली येईल तेव्हा सगळ्यांना पाहायलाच मिळेल की अर्णवने एवढा स्पेशल ड्रेस कोणता आपला डिझाईन केला आहे. तर अर्णव इथे खाली येतो आणि म्हणतो इथे आपली बड्डे गर्ल माझा डिझाईन केलेला ड्रेस घालून येत आहे. सगळेजण पाहू लागतात. आपली ईश्वरी तिथून मग हळूहळू खाली पायऱ्यांनी उतरू लागते आणि तो ड्रेस पाहून खरं तर वल्लवी आणि राकेश दोघंही शॉक असतात. या दोघांमध्ये भांडणं व्हायला हवी ती, तर त्यांची भांडणं झालीच नाही आणि वल्लवीचं मात्र वेगळंच टेन्शन असतं. तिने ते 2 फोटो त्या साडीसोबत ठेवलेले असतात. तिने घातलेली नाही, हिने तर दुसरीच घातली आहे. म्हणजे तिचा प्लॅन पुन्हा एकदा फसलेला आहे. हा प्लॅन ए आणि राकेशचा प्लॅन बी दोन्हीही चांगलेच आपटलेले आहे अर्णवच्या समजदारपणामुळे. इथे ईश्वरी आता सगळ्यांसमोर खाली अर्णव सोबत आलेली असते. अर्णव तिला छान प्रकारे ट्रीट करत खाली घेऊन येतो. त्या ड्रेसचं सगळेजण कौतुक करू लागतात आणि इतका सुंदर ड्रेस माझ्या भावाने माझ्या वहिनीसाठी डिझाईन केला आहे, मला खूप आवडला आहे म्हणत इथे अंजली ताई पण कौतुक करते. तर ईश्वरी म्हणते आता ना स्पेशल वेळ झाली आहे सरप्राईजची, तेही अर्णवच्या. मग ती इथे तयारी कुठपर्यंत आली आहे ते विचारण्यासाठी नम्रताला फोन करते. तर नम्रता सांगू लागते अगं आई फार घाबरलेली, आईचा जीव खूप धडधड करतोय. ती म्हणते की आज तुम्ही दोघं कुठेही बाहेर जाऊ नका. का कुणास ठाऊक तिला कुठल्या तरी संकटाची चाहूल लागली जे तुमच्या दोघांवरती येणार आहे. तर आईच्या सांगण्यानुसार ईश्वरी आता घराबाहेर न जाण्याचा निर्णय घेईल का आणि अर्णवला सत्य सांगू शकेल का आईचं काय मनात चाललं आहे. तिला तर प्रपोज करायचं आहे, ते प्रपोज करणं आज टाळेल का आणि आजचा दिवस टळला तर वल्लवी आणि राकेशचा प्लॅन यशस्वी होईल. ह्या सगळ्यांवर जे संकट येणार ते इथे ईश्वरी थांबवू शकेल का. चला तर मग पुढे जे काही होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.